नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना. तर तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या, की नक्की हे काय करताय आणि हे मशीन कोणतं आहे? Instagramवरती मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता रील. त्यात तुम्हाला दाखवलं होतं, की आम्ही ह्या गव्हाचं काहीतरी करतोय. तर तुम्हाला सांगायचा होता सगळ्या डिटेलमध्ये सांगायचं होतं म्हणून हा एक मोठा व्हिडिओ बनवला आहे. तर हा मागच्या वर्षीचा पूर्ण गहू आम्ही स्टॉक करून ठेवला होता. एक 70 पिशवी गहू होता हा आणि तो आता विक्रीला काढायचा आहे आपल्याला. त्यामुळं मग त्याला फिल्टर करून तो आपण विक्रीला नेणार आहे. म्हणजे आणि काय झालं नेमकं, की दरवर्षी बाजार गव्हाचे वाढतात, पण यावर्षी गव्हाच्या बाजारात काहीच वाढ झाली नाही. म्हणजे हेच तर शेतकऱ्याचं हे असतं, की नक्की काय होईल काय नाही ते माहिती नसतं. पण अपेक्षा तर शेतकऱ्याची जास्तीची जास्त की बाजार वाढतील म्हणून तो गहू आम्ही ठेवला होता. पण आता बाजार काही जास्त वाढले नाहीत. त्याच मापाने आपण हा गहू पूर्ण आता विक्रीला काढला आहे. सगळे मिळून 70 पिशव्या होत्या आणि रील वगैरे करायचे होते. त्यामुळं आम्ही छोटे छोटे टेक घेतले होते आणि त्याचाच आपण हा एक लाँग व्हिडिओ बनवतो आहे. तर हे आहेत माझे वडील. तुम्ही रेग्युलरपणे व्हिडिओमध्ये पाहत असता. तर मी, माझी आई, वडील आणि चारू आम्ही चौघंजण मिळून हा सगळा गहू बाहेर काढला. मी सगळ्या पिशव्या बाहेर काढून घेतल्या पहिल्या. 70 पिशव्या सगळ्या मी एकट्यानेच आणल्या. आता काय होतं, शेतकरी असल्यामुळे कष्टाची सवय लागलेली आहे आणि जास्त करून अवजड वगैरे उचलायचं काही एवढं वाटत नाही. एक पिशवी साधारणतः 75 ते 80 किलो भरते ही. आणि त्या दोघीजणी उचलून देत होत्या. वडिलांना मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं त्यांना काय उचल-साचल करायला जास्त जमत नाही. त्यांना आम्ही इथं थांबवलं होतं आणि ह्याच्यातून बरोबर थोडेसे सोंडे वगैरे असतील तर ते पण बाहेर निघत होते. थोडा खराब गहू वगैरे बाहेर एका साईडला पडत होता आणि चांगला गहू पुढे येत होता. तर तशा प्रकारे आम्ही ते फिल्टर केलं आणि दादा लगेच पिशव्यांची तोंडं पॅक करत होते. ह्या दोघी उचलून द्यायला, मी व्हायला आणि दादा तिथं पिशव्या आतमध्ये ओतून ते फिल्टरचं मशीन त्याच्यापाशी थांबले होते. आम्ही असं करत करत 2-3 दिवस ह्या सगळ्या गहू बाहेर काढून, एक 3 दिवस गेले आम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण पूर्ण गहू क्लीन झाला आणि त्याच्यानंतर तो आम्ही मार्केटला नेला. आमच्या इथं केडगावलाच मार्केट आहे. त्यामुळं जास्त काही लांब जायला लागत नाही. एक ते 4-5 किलोमीटर अंतरावरतीच आहे. तर हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवायचं होतं. असं असतं शेतकरी जीवन, जे की आम्ही रेग्युलरपणे तुम्हाला दाखवतच असतो. तर आज म्हटलं चला सविस्तरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्यात. अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आता आमचा हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आणि रेग्युलरपणे तुम्हाला अशा प्रकारचे शेतकरी जीवनातले व्हिडिओ पाहायला मिळतील, जे की तुम्हा सर्वांना आवडतात. आमचं कुटुंब असेल, आमचं शेतीतलं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि शेतकऱ्याचं रिअल लाईफ फक्त जगासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतात, ह्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्या सगळ्याला तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल कायमच आम्ही तुमचे आभार व्यक्त करत असतो. तर चला आता बघा, बऱ्याचशा पिशव्या फिल्टर करून झालेल्या आहेत आणि हळूहळू आता दिवस मावळत आलेला होता. त्याच्यामुळं मग सगळं आवरलं आणि चारूने आता आपल्याला चहा वगैरे तयार केला होता. चहा घेतला, थोड्या वेळ चहा पिलो. मम्मी पण आली होती आणि दादा काही चहा घेत नाही त्यामुळे ते काही घरात आले नाहीत. आम्ही चहा वगैरे पिलो, थोडं बसलो आणि पुन्हा परत कामाला रुटीनला झोपलो आणि एक 6-7पर्यंत आम्ही जवळपास 7 वाजेपर्यंत आमचं हे सगळं रुटीन चालू होतं आणि मग सगळं आवरलं. आणि असा कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. थँक्यू.